रामदास कदमांनी भारतीय जनता पक्षाचं पाप उघड केलं असं भास्कर जाधवांनी म्हटलं। रामदास कदमांना धन्यवाद दिले पाहिजे असं महत्त्वाचं विधान देखील भास्कर जाधवांनी केलंय। अजित पवारांच्या विरोधात बोलण्याचं धाडस तेच करू शकतात असं म्हणत रामदास भाई आगे बढ़ो, हम पीछे से देख रहे हैं असा टोला देखील भास्कर जाधवांनी लगावलेला आहे। रामदास भाई सारखा निर्भीड नेता आज महायुतीमध्ये आहे आणि म्हणून त्यांनी तिथे भारतीय जनता पार्टीचं पाप हे उघडपणे मांडण्याचं त्या ठिकाणी त्यांनी धाडस दाखवलं। एकनाथ शिंदेंचं नेतृत्व किती तकलादू आहे, त्यांनी आपल्या लोकसभेच्या जागा निवडून आलेल्या कशा सोडल्या। भारतीय जनता पार्टीनं 2 महिन्यापूर्वी त्यांचे उमेदवार जाहीर केले आणि एकनाथ शिंदेंचे उमेदवार जाहीर करायला उशीर लावला, त्यामुळे त्यांचे उमेदवार काही खासदारकीपासून मुकले। हे सांगण्याचं धाडस फक्त रामदास भाईच करू शकतात आणि त्याचबरोबर अजितदादा पवार हे सत्तेमध्ये आले नसते लवकर तर फार बरं झालं असतं, हे बोलण्याचं धाडस हे रामदास भाई करू शकतात। आणि म्हणून रामदास भाई तुम्ही असेच निर्भीडपणे बोलत राहा, स्वपक्षावर बोलत राहा, भाजपावर बोलत राहा, अजित पवार गट राष्ट्रवादीवर बोलत राहा। तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत। रामदास भाई तुम आगे बढ़ो, हम पीछे से देख रहे हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।